आणि आता एक नवीन ते गाणं आलं कोणतं ते पुष्पा. जोरात सांगा सगळे. आणि ते वाक्य काय झुके का नाही. हा आणि ते वाक्य काय पुढं तेरी कराट. आणि आता एक नवीन एक गाणं आलंय ना आली झुमकेवाली कराट. आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. बस मला आता जागेवर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. म्हातारी मारणं गरजेचं आहे पण म्हातारीला जोडीदार आहे इच्छा. इच्छेला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन हा प्रियकर नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. नीट ऐका. 7वा अध्याय असं सांगतो इच्छा ही कुमारी झाली ते कामाते तारुण्य आली. इच्छेला कधी बाळ होणार नाही कारण तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आपल्याला म्हातारीच मारणं गरजेचं आहे. आणि म्हातारी मारायचं औषध 3 ते 5 6 ते 8 9 ते 11 मगच पाणी. मध्ये ते आपल्याकडे लाड चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का नाही एवढं असं आतून गेलं पाहिजे ते मग त्याला मजा राहते कीर्तनाला. परत घोटाळा आला. तुम्ही म्हणाल म्हातारी मारता मारता गेला तास. इकडून तिकडून हरिपाठ तयार झाला. आता हरिपाठात इथं पहिला शब्द आलाय हरी बुद्धी जपे. मग हा जो परिवार आहे लांडी परिवार या परिवाराला पहिलं परमार्थिंग अंग आहे. आणि महिला मंडळ तुमच्या माहिती म्हणून सांगतो घरांमधलं आध्यात्मिक वातावरण कधी फेल जात नाही. तुळशीला पाणी घालणं, गाईला दान करणं, गाईचा स्पर्श करणं, पाहुण्याला पाणी देणं त्याला एक 16व्या अध्यायात ओवी आहे. पुजून देव पाहिजे पेरून शेता जायचे आणि तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. दरवाजात आलेल्या पाहुण्याला पाणी जरी दिलं तर ते पुण्य वाया जात नाही. दिंडीला दिलेली पंगत, सप्त्याला दिलेली पंगत, वार करायला पाजलेला चहा कधी फेल जाणार नाही. त्याला हिशोब आहेच. ते जायचं जा 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 ते जा त्याला हिशोब आहेच हे ध्यानात ठेवा. फक्त आपण काय करतो ज्या घरांमध्ये आई वडील धार्मिक आहेत ना त्या घरातल्या मुली सुद्धा टपकन वाया जात नाही. 1-2 तास घरांमध्ये सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवले पाहिजे. रोज 2 तास रिलॅक्स. थोडं मेंदू शांत झाला पाहिजे. आता हे आम्ही आहेत मोबाईल वापरतीच नाही. फ्रेश. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं काही घेणं नाही. आम्ही तर वापरतेच नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या काही येईल. त्याच्यामुळं पडल्या पडल्या झोप येते. हे खोकडे चालू चालू मेंदू बदल झालो काय. आमदार साहेबांना अजून 10 वर्षांनी आमदार निधीतून मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक दवाखाना काढावा लागेल. आणि ही वेळ या ना फार पागल झाली लोक. फार ते सारखं खोकडं. कोणाच्या घरी चहाला जावा का नाही असं झालं मला. मी तर जातच नाही पण चहा पेईपर्यंत लोक फोटो काढतात. लगेच व्हॉट्सअपला बाबा आमच्या घरी चहाला आलता. राखेल पेलेलं बरं. एक गलास राखेल पेवाना अंगणात झोपावा कोणचं एक नाही. नाही तर येड्या बाबडीत लोळावा. पण हे खरं नाही. काय ते कशाला काय चपात्या करताना कुठं शूटिंग असते का. चपात्या करताना हे काही पद्धती झाल्यात का काही त्याला काय मर्यादा राहिल्या का काय. शाळेत जाताना तेच घरी येताना तेच. शिळीला बकरू झाला आता काय होईल नवीन. पडली बातमी इकून कुत्रा इकून कुत्री मध्ये ते पेलू नवा पाहुणा. अरे कुठे चाललोय आपण. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आपली माणसं कंप्लीट संस्कृतीच्या विरोधात वागतात आणि मग त्याची फळं भोगायची. मग हे कॅन्सर मगाशी होतो मी सांगत होतो ना बाहेरचं खाणं बंद करा कॅन्सर होणार नाही. इथं आपण 45 मिनिटापूर्वी होतो. दुसरा अटॅक आहे शरीर रोग आहे पॅरालिसिस. महिला म्हणलं तुम्हाला इथं दुखत आहे इथं दुखत आहे पायाचं इथं दुखते का कॅल्शियमच नाही ना. खायलाच कुठं काय. पोहे पोहे हा ना पोहे. लगेच ऍसिडिटीची गोळी घ्या. एक आणि तिसरा रोग आहे अटॅक.
आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक हा रोग नाही आहे. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो? एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. नीट बसाय बरं. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाहीये. तुम्ही परत आले प्रिया. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जाग्यावर विसरा, तिचं चिंतन करायचं नाही. काय व्हायचं ते होईल. आता हे टाळकरी भेडकरी महाराज आमचे किती जरी असले, माय इतके संकट तर काही यांनी संप्रदायात काढले नाही. आणि सगळ्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे काही इंदुरीकरला त्रास द्यावा किती बा. अरे काही त्याची कॅपॅसिटी आहे का नाही. फक्त एकच गुण आहे त्याचा, तो खरं बोलतो. आणि खरं बोलतो तर त्याला चारी बाजूने त्रास किती. दुसरा मेलाच असता माझ्या जागेवर. मी आपला निभार काळजाच आहे. नाही, कुठेतरी आता धर्म टिकवला पाहिजे. ती काळाची गरज आहे. संपतील माणसं. आज ह्या परिवाराने एवढा मोठा सोहळा केला. स्वर्गातून सुद्धा आईवडीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही का? आणि काय देणारच ना, देणारच. हो, मग त्यांच्या विक्रांत असेल, विरज असेल, घरातली सगळी माणसं असतील, साहेब असतील, त्यांची पत्नी असतील, या सगळ्या परिवाराने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि हे कशामुळे घडलं? वासेची सुलभ थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल नुसती घोटाळेच आहेत का काय? शब्द आलाय हरी. हरी म्हणजे पांढरंग. बुद्धी म्हणजे काय? 10वीच्या पुढचं कोण आहे रे इथं? तू कितीला आहे? 12वीला आहे. मग 10वीच्या पुढं नाही, मग पुढे 12वी 8ला आहे. तू 12वी 8ला आहे ना, मग सोडून देईल ना. 12वीचा सियारा नाही येते लगेच लक्षात येतं. तू कितीला आहे का बरी? SY FY BA ला येतो. हा, सियारा सायन्सचा नाही येते लगेच लक्षात येतं. BSCचे चेहरे, BCOMचे चेहरे, BAचे चेहरे याच्यात फरक आहे. BAचा चेहरा सदा प्रसन्न. त्या पण तो BA ला आहे. ठण तुम्ही परत मागत आला. बुद्धी म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. एका मिनिटात ऐका. चर्म बुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी, दुर्बुद्धी आणि बुद्धी. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. तो नर काय करतो? वाचेची सुलभ. आता इथं परत वाचेची शब्द आलाय. देवाचं नाव तोंडाने कधी घ्यायचं नाही. तुम्ही आता करायचं काय? करायचं काय तेच सांगतो. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. आपल्या या खड्ड्यात बोट ठेवा
सरळ वर वाढा, 3 खड्डे लागतील, 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देव ठेव खाली ती बाटली, म्हणजे आरडाय मीन पाणी प्याल तुम्ही पा तारा, म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल गेलं बंबाला सगळं. परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा आहे त्याला. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी. अखंड भजन करा, वासेसी सुलभ रामकृष्ण. आणि जर केलं तर रामकृष्ण नामे उन्मनी साधनी, रामकृष्ण नामे उन्मनी साधनी, कृष्ण नामे उन्मनी साधनी, रामकृष्ण 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 नामे उन्मनी साधनी, दयाची लादली सकळ सिद्धी, दयाची लादली सकळ सिद्धी, दयाची लादली सकळ सिद्धी, दयाची लादली सकळ सिद्धी. हरी मुखे माना, हरी मुखे मना, 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 हरी मुखे काय पोरं हुशार ते 2 मिनिटापासून माणूस तर असं करता येईल. मी त्याच्याकडे न पाहिल्यावारी केलं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. परत शब्द आलाय अवघड. उन्मनी साधली, वाचेची सुलभ रामकृष्ण. पण उन्मनी साधली या शब्दाचा अर्थ असा आहे, जाणकार वारकरी, जागृती, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या, आणि शेवटची अवस्था आहे उन्मनी. जागृती म्हणजे जागर राहणं, स्वप्न म्हणजे दिवसभर चिंतन केलं ते डोळ्यापुढं दिसणं, सुषुप्ती म्हणजे देहाचा थोडा विसर पडणं, आणि तुर्या म्हणजे नामाने देह पवित्र होणं, सारखं देह करणं. आणि उन्मनी याचा अर्थ असा, नाशिकाग्र दृष्टी ठेवून अखंड भजन देवाचं करणे, देहावर प्रेमच न राहणे, तो देवच होणे, तयाशी लादली सकळ सिद्धी. माझ्या ह्या परिवाराला सगळ्या शुभेच्छा देताना सगळ्या मंडळीला धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा देवी राम राम कृष्ण खाली बसे. आभार मानायला पुढे सुटला पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे
मुखे मारा रे माऊली राज माऊली मारा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।